रात्री वाजले 6:30 आणि आम्ही फिरतोय डोंगरदऱ्यामध्ये। आता पावसाळा सुरू झाला आहे आणि प्रत्येकाला वाटतं झाडे लावावीत, वृक्षारोपण करावे। पण झाडे लावण्याची एक चुकीची पद्धत आहे, हे सांगतो तुम्हाला। मोठमोठे JCP आणतात आणि 5x10 असे खूप मोठमोठे खड्डे घेतात, पण ते का चुकीचं आहे ते सांगतो तुम्हाला। आता हे सागाचं झाड आहे, तर ते बघा नैसर्गिकरित्या त्याची उगवण झालेली आहे आणि त्याच्या अवतीभोवती रानकांदा आहे, हा नंतर खापरकोटीची भाजी आहे, इतरही काही अनेक वनस्पती उगवलेल्या आहेत। मग एक लक्षात घ्या, तुम्ही जर 5-10 फुटाचा जर तो खड्डा जर साईडने घेतला एक झाड लावण्यासाठी, तुमच्या डोक्यामध्ये काय आहे, एकच आहे की ते झाड फक्त झाडच लावायचे, पण आजूबाजूची ज्या नैसर्गिक किंवा ज्या काही औषधी वनस्पती आहे त्याचा तुम्ही विचार करत नाही आणि झाड लावण्याचा डोक्यात ठेवून वृक्षारोपण करता। पण ते तसं करू नका। पारीने एक 4x4 इंचाचा एक दर घ्या, 2-3 फूट, आणि त्याच्यात झाडे लावा आणि छानपैकी झाडे येतात। वृक्षारोपण करा, चांगली गोष्ट आहे, पण अशा रीतीने करा की नैसर्गिक साधन संपत्ती ही जैविक वैधता नेहमी टिकली पाहिजे। धन्यवाद।